नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा विषय अगदी साधासा पण खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. तर बघा, आपण रोज देवपूजा करतो, तर आपल्या मनामध्ये किंवा बाकी इतर लोकांच्या मनामध्ये सुद्धा हा विचार नेहमी हमखास येतो की रोज जी आपण देवपूजा करतो तर ती खरंच रोज करायला पाहिजे का? त्या गोष्टीचं काही महत्त्व आहे का? किंवा काही लोकांना असं वाटत असेल की उगाच आपण इतका वेळ आणि इतका पैसा देवासाठी खर्च करतो, तर त्या गोष्टीचं काहीतरी धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे का म्हणून. तर अशा बऱ्याचशा गोष्टी, असे बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये नेहमी येतात. तर आजच्या या विषयावर आपण देवपूजेविषयीच बोलणार आहोत. तर चला, माझी ना देवपूजा करता करताच या विषयावर मी तुमच्यासोबत बोलणार आहे. तर रोज देवपूजा का बरं करावी? खरंच रोज देवपूजा करणं इतकं महत्त्वाचं आहे का? आणि तिचं काय महत्त्व आहे? तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर बघा, देवपूजा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे, अगरबत्ती लावणे किंवा काही मंत्र म्हणणे एवढंच नाही. तर देवपूजा ही आपल्या दिवसाची एक सुंदर आणि सकारात्मक सुरुवात असू शकते. सकाळच्या धावपळीमध्ये आपण घरातले कितीतरी कामं करतो, पण त्या सगळ्या धावपळीमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये काही क्षण जर आपण स्वतःसाठी आणि देवासाठी काढले तर मनाला ना एक वेगळी शांतता मिळते. देवासमोर काही क्षण शांत बसल्यामुळे मन स्थिर होतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करता येते. कारण बघा, आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, आपल्या डोक्यामध्ये असे कितीतरी नेगेटिव्ह विचार येत असतात. तर त्यामुळे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी, आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह शील्ड तयार व्हावी, तर या गोष्टीसाठी सुद्धा रोजची जी देवपूजा आहे, देवाजवळ काही क्षण शांततेने बसणे, देवाचे नामस्मरण करणे, तर या गोष्टीसाठी सुद्धा रोजची जी देवपूजा आहे तर ती खरंच महत्त्वाची आहे. रोज पूजा करण्यामागे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे काही आहे, आपलं कुटुंब, आपलं घर, अन्न, आरोग्य, सुखसोयी आणि आयुष्यात मिळालेल्या छोट्या छोट्या अशा बऱ्याचशा गोष्टी, यासाठी देवाचे आभार मानण्यासाठी ही एक सुंदर संधी असते. कारण बघा, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, बरेच बिचारे इतर लोक आहेत तर त्या लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा ते तरसतात. त्यांच्याकडे ज्या मूलभूत सुखसुविधा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, तर त्या गोष्टीसुद्धा त्यांना मिळत नाही. आणि आपल्याला देवाने अशा म्हणजे कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या, तर त्या आपण पूर्ण करू शकतो. आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे देवाने, इतकं सगळं काही दिलेलं आहे. तर त्याबद्दलचे देवाचे आभार मानण्यासाठी, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा ही एक सुंदर अशी संधी असते की जी आपल्याला देवाने दिलेली असते. आणि देवपूजा करताना खूप मोठी पूजा किंवा खूप वेळ असं म्हणजे देणं प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणजे बघा, जेव्हाही आपण रोजची देवपूजा करतो तर अशी खूप भव्य आणि अगदी अशी खूप मोठी देवपूजा आपण रोजच्या रोज करू शकत नाही आणि प्रत्येकाला ते शक्यसुद्धा होत नाही. त्याचसोबत रोजच्या रोज एक एक दीड दीड तास देवाला देणं हे सुद्धा प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं, प्रत्येकाचा कामाचा भाग वेगळा असतो, प्रत्येकाची जी वेळ आहे तर ती सारखीच असेल असं नाही. तर त्यामुळे आपल्या वेळेनुसार अगदी साधेपणाने देवासमोर एक दिवा लावला, हात जोडले, 2 मिनटं शांत बसलो आपण देवाजवळ आणि मनापासून प्रार्थना केली, तरी त्यामध्ये खूप समाधान असतं. त्यामध्ये असं नाही की तुम्हाला खूप असं एक एक दीड दीड तास तुम्हाला देवाला द्यायचाच आहे किंवा खूप अशी मोठी भव्य पूजा करायचीच आहे, खूप अशी फुलांची आरास करायची आहे, दिव्यांची आरास करायची आहे, तर असं नाही. आपल्या वेळेनुसार, आपल्या सुखसोयीनुसार आपण देवाला आपला वेळ आणि देवाची जी देवपूजा आहे तर ती आपण करायला पाहिजे. आपल्याला जर वेळ नसेल तर अगदी साधासा एक दिवा लावून देवाला हात जोडून 2 मिनटं देवाजवळ शांत बसून देवाचे नामस्मरण जरी केले तर ती सुद्धा देवपूजा तितकीच पावन आहे आणि तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला तितकंच मिळतं.
तर म्हणून मग एक जो विचार असतो आपल्या डोक्यामध्ये की माझ्याकडे वेळच नसतो देवाचं करण्यासाठी किंवा देवाची एवढी मोठी भव्य पूजा मी करू शकत नाही, तर या गोष्टी आधी तर डोक्यातून काढून घ्या. आपल्या वेळेनुसार, आपल्या सुखसोयीनुसार, आपल्या सवलतीनुसार आपल्याला देवाची पूजा करता येते. अगदी साधासा दिवा लावा, हात जोडा आणि नामस्मरण करा. त्यामध्ये सुद्धा एक वेगळं समाधान असते आणि त्या पूजेचं सुद्धा तितकंच महत्त्व असते. कारण शेवटी देवपूजा ही धार्मिक पद्धत नाही, तर मनाला शांतता, सकारात्मकता आणि दिवसाला चांगली सुरुवात देणारी एक सुंदर अशी सवय आहे. म्हणूनच रोज किती मोठी देवपूजा केली यापेक्षा ती किती श्रद्धेने आणि किती मनापासून केली हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, देवपूजा ही देवाला काही देण्यासाठी नाही, तर आपल्या मनाला काही क्षण शांतता देण्यासाठी असते. आपल्या डोक्यामध्ये असा विचार येतो की देवाला आपण काय द्यायचं, म्हणजे कसं द्यायचं. तर मला एक सांगा, आपण देवाला काय देऊ शकतो? आपल्याकडे काय आहे देवाला देण्यासाठी? जोच या सृष्टीचा कर्ता करविता आहे, ज्याने ही सृष्टी घडवली आहे, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये इतकं सगळं काही चांगलं चांगलं दिलेलं आहे, जो दाता आहे, तर त्याला आपण काय देऊ शकतो? तर धन दौलत किंवा आपलं असं काहीही आपण देवाला देऊ शकत नाही. आपल्या हाती असते ते म्हणजे फक्त देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं. आणि ती कशा पद्धतीने व्यक्त करायची, तर या विषयावर आपण इथे बोललोच आहो. आणि एक शॉर्टकटमध्ये सुद्धा तुम्हाला सांगते की आपला थोडासा वेळ आणि त्याचे नामस्मरण याच गोष्टी आपण देवाला देऊ शकतो. कारण देव आपल्याला सगळं देतो, पण आपल्याला सुद्धा त्याचा विसर पडायला नको. आपण सुद्धा त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. श्रद्धेने आपण देवाला थोडासा आपला वेळ 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं आपल्या सवलतीनुसार जे आपल्याकडे आहे, जसं आपण देऊ शकतो, तर तो आपल्याला द्यायचा आहे. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि याच म्हणजे हाच आजचा विषय आहे की रोज देवपूजा करणं महत्त्वाचं आहे का, आणि का बरं करावी, त्याचं काय महत्त्व आहे. तर आशा करते की जे काही मी आज तुमच्यासोबत या विषयावर बोलली, तर तुम्हाला कळलं असेल की रोजच्या देवपूजेचं काय महत्त्व आहे. सोबतच बघा, ह्या तर झाल्या सगळ्या धार्मिक गोष्टी. आणि आपल्या म्हणजे बघा, आपलं डोकंसुद्धा रोजच्या रोज आपण जेव्हा देवाच्या सानिध्यामध्ये काही वेळ घालवतो, देवपूजा करतो, तर आपलं चित्त, आपलं मन, आपलं डोकंसुद्धा अगदी शांत होतं. आपल्या विचार करण्याची जी पद्धत आहे, तर तीसुद्धा बदलते. बऱ्याच वेळा बघा, आपले विचार प्रत्येक वेळेला सारखेच राहत नाही आणि प्रत्येकाची प्रवृत्तीसुद्धा सारखीच राहत नाही. बऱ्याच वेळेला वेगवेगळे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात. तर ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात, तर त्यासुद्धा जेव्हा आपण देवपूजा करतो आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपला काही वेळ घालवतो, तर आपली विचार करण्याची पद्धतसुद्धा बदलते. आपल्या डोक्यामध्ये इतरांच्या विषयीना खरंच काही असे वाईट विचार येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन जगताना तुम्हाला सांगू की दुसऱ्याचं कधीही वाईट होऊ नये आणि आपण सन्मार्गावर चालावं. तर या गोष्टीशिवाय दुसरी पद्धत सुखी जीवन जगण्याची काही असूच शकत नाही. आपण जेव्हा आपलं चांगलं व्हावं, यासोबत दुसऱ्याचं सुद्धा चांगलं व्हावं, असा विचार जेव्हा आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवतो ना, तर खरंच सुंदर जीवन जगण्यासाठी यापेक्षा दुसरा मार्ग आणखी कुठलाही असू शकत नाही. कारण आपण कोणाला काही देऊ शकत नाही. देवाने जे काही दिलेलं आहे, तर आपण विचार करतो ते आपल्यासाठी आहे, आपल्या सुखसोयीसाठी आहे. आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो, तर दुसऱ्याला देण्यासाठी एक चांगली गोष्ट ती म्हणजे सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि त्याचसोबत माझंसुद्धा भलं व्हावं. तर असे विचार जेव्हा आपले असतात ना, तर खरं सांगते, आपल्या जीवनामध्ये कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. आणि खरंच म्हणजे जीवनाची जी पद्धत आहे ना, तर ती अशीच असावी की सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि सगळ्यांसोबत माझंसुद्धा भलं व्हावं. तर देवाची आपण जेव्हा नियमित पूजा करतो, देवपूजा करतो, देवाच्या सानिध्यामध्ये आपले काही क्षण घालवतो, तर हे विचार आपोआपच आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि सगळ्यांच्याबद्दल चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात. तर चला, अशा शॉर्टकट पद्धतीमध्ये
रोजची देवपूजा का बरं करावी, त्याचं काय महत्त्व आहे, तर हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर चला, तुमच्यासोबत बोलता बोलता माझी ना सगळी छान अशी जी देवपूजा आहे तर ती झालेली आहे. आणि आजचा ना सोमवार होता, तर सोमवारची देवपूजा आहे. ही सोमवारचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केला. तर रोजच्या देवपूजेमध्ये देवाला आंघोळ घालणे, त्यांचा साज शृंगार करणे, छान अशी फुलांची आरास करणे आणि आदल्या दिवशी ना एकादशी होती, तर तीच म्हणजे एकादशीसाठी मी तुळश्या आणलेल्या होत्या, तर त्याच तुळश्या सगळ्या होत्या, तर त्यासुद्धा म्हणजे आजसुद्धा मी देवांना त्या अर्पण केलेल्या. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तर ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेही व्हिडिओ मी पोस्ट करणार तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बरोबर मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि हो, व्हिडिओ कसे वाटतात तर ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. बाय. हर हर महादेव.